आज होता माझ्या नवरोबाचा वाढदिवस। हाय हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। वाढदिवस नवरोबाचा असला तरी पण नवीन कपडे हे आपणच घालायला पाहिजे। मी आज नवीन टॉप घातला होता मस्त, आणि एक निव्याचं टोनर आले ते ट्राय करून बघितलं, छान होतं। आणि आजचा दिवस काय आम्ही स्पेशल बनवणार नव्हतो, कारण का आम्ही घरीच सेलिब्रेट करतो बर्थडे वगैरे। सगळ्यात अगोदर तर सार्थूला आहे ना, सकाळी आज मी नवीन रेसिपी ट्राय करून एक पॅनकेक्स बनवले होते। त्याच्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये रवा टाकून घेतला आणि दही टाकून घेतलं, आणि ह्या तिन्ही गोष्टी मी मिक्सरमधनं काढून घेतल्या। आणि आहे ना, छान असं जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो ना, अगदी तसंच बॅटर झाले होतं। मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्याचे ना छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घेतले। आणि दोन्ही पॅनकेक्स आहे ना, दोन्ही बाजूनी छान असे खरपूस भाजून घेतले आणि मऊ लुसलुशीत झाले होते। सकाळची सगळी कामं वगैरे उरकून घेतली होती, कारण का पूर्ण पसारा पडला होता घरामध्ये। कामं झाल्यानंतर नवऱ्याची फरमाईश होती की मटण, कारण का त्यांना तेच आवडतं, म्हणून त्यांच्यासाठी मस्त असं सुकं मटण आम्ही करायला घेतलं होतं आणि खूप दिवसानंतर खाणार होतो। आणि जे अजूनही व्हेज खातात त्यांच्यासाठी आमच्या घरात तर स्पेशल मेनू म्हणजे हा पावभाजीच आहे, जी की सगळ्यांनाच पावभाजी आवडते, पण मला आता फार कंटाळा आला आहे पावभाजीचा। त्यानंतर सार्थूच्या पप्पांचं आम्ही औक्षण करून घेतलं, आणि केक कट करण्यासाठी ह्या तिन्ही मुलींची इतकी गडबड सुरू होती ना, फारच एक्सायटेड होत्या।